मुंबई के पूर्वी उपनगरों में स्कूल और कॉलेज परिसरों को तंबाकू मुक्त बनाने के लिए पिछले कुछ दिनों से परिमंडल 7 के उपायुक्त विजयकांत सागर के नेतृत्व में बड़े पैमाने पर अभियान चलाया गया। आज मुलुंड के कालिदास हॉल में इस अभियान का समापन हुआ। इस मौके पर फिल्म अभिनेता पुष्कर सोनी, गौरव मोरे समेत अपर पुलिस आयुक्त डॉक्टर महेश पाटिल, उपायुक्त विजयकांत सागर समेत तमाम वरिष्ठ अधिकारी भी मौजूद रहे। उस समय इन कलाकारों और पुलिस अधिकारियों ने उपस्थित सैकड़ों छात्र छात्राओं का मार्गदर्शन किया और उन्हें तंबाकू उत्पादों से दूर रहने का आग्रह किया। इस मौके पर इन कलाकारों और पुलिस और सैकड़ों छात्रों ने तंबाकू और नशे से दूर रहने का संकल्प भी लिया। अपर पुलिस आयुक्त महेश पाटिल के मुताबिक कलाकारों ने छात्रों और नागरिकों से अपील की कि वे इस लत से दूर रहे, क्योंकि इससे कुछ हासिल नहीं होता है। मुंबई से शिवदिनेश शर्मा की ये खास रिपोर्ट। आभार मानते आणि आता आभार प्रदर्शनाकरता मी इथे विनंती करते। या कार्यक्रमात ज्यांनी उपस्थिती लावली त्यांनी देखील आपल्याला मार्गदर्शनपर शब्द इथे सांगितलेले आहेत, त्यांचं मी आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी देखील मी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आपले सर्व सिनियर पीआय, एसीपी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांची मी 4 मुलं जर वाचवले तर आयुष्यामध्ये फार मोठी गोष्ट आहे। त्यासाठी आपण प्रयत्न करावे आणि माझ्या सर्व अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे की आपण जे आता जे अचीव केलेलं आहे ते पुढे कंटिन्यू करणे हा फार मोठा अवघड कार्यक्रम आहे। तर तो मला खात्री आहे की तुम्ही सर्व ज्या लोकांनी ह्या उपक्रमासाठी मदत केली, पोलिसांना सर्वांचं मी अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो। नमस्कार। आज या ठिकाणी माननीय तंबाखू मुक्त परिसर 2025 हा कार्यक्रम आज या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे। त्या निमित्ताने माननीय पोलीस उपायुक्त विजयकांत सागर सर त्यांनी पूर्ण 8 पोलीस स्टेशनचे सर्व सिनियर पीआय, एसीपी, निर्भया पथक हा कार्यक्रम 2 महिने यशस्वीरित्या राबवला। या 8 पोलीस स्टेशनच्या अखत्यारीतील सर्व पानटपऱ्या, शालेय परिसरातील सर्व पानटपऱ्या यांच्यावर आपण कारवाई करता लोकप्रिय आपले कलावंत, हास्य कलावंत पुष्कर सर आणि गौरव सर यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून विद्यार्थी यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या कार्यक्रमाला त्यांनी आपली उपस्थिती दाखवली, त्यांचं मी देखील आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आपल्या एका हाकेला नेहमी धावून येणारे आपले सर्व मोहल्ला कमिटीचे सदस्य झाले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे प्रसार माध्यम, मीडियावाले आपले प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत। हिमालयाप्रमाणे फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनानं पुनश्च स्वागत करूया मान्यवरांचं टाळ्यांच्या गोड आवाजाने, डावात समोर हम सब आज ये संकल्प लेते हैं कि हम विकसित भारत, विकसित परिवार, आत्मनिर्भर भारत, नशा मुक्त देश बनाएंगे और इसके लिए एक व्यक्ति को अपने साथ जोड़ेंगे और उसे भी नशा न करने का संकल्प कराएंगे। आत्मनिर्भर देश, हम अपना देश बनाएंगे। नशा मुक्त देश, हम अपना परिवार, अपने पड़ोसी नशा मुक्त बनाएंगे। जन जन का है संदेश, जन जन का है संदेश। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।
सांगितले. त्यांनी हा उपक्रम राबवलेला होता, शाळा तंबाखूमुक्त करण्याचा उपक्रम. त्यामध्ये तुम्ही सहभागी झाला आहात, शपथ देखील या विद्यार्थ्यांबरोबर घेतलेली आहे. काय भावना आहेत? मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपल्या आजूबाजूचा परिसर तंबाखू विरहित करणं याहीपेक्षा आपलं मन आता तंबाखू विरहित करणं गरजेचं आहे. कारण नुसतं तंबाखू नाही तर जसं डॉक्टर महेश पाटील यांनी आज सांगितलं त्याप्रमाणे तंबाखूपासून सुरुवात होते आणि आपल्या देशाला सध्या विळखा पडलेला आहे तो ड्रग्सचा आणि ड्रग्स माफियांचा. तर या तरुण पिढीला मला तेच आवाहन करायचं आहे की ही नशा करून काही होत नाही, काही आनंद मिळत नाही, काही समाधान मिळत नाही, पैसा खर्च होतो आणि शरीराची फक्त हानी होत असते. हे शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आज हेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं की मराठीतले 4 शब्द आहेत. एक म्हणजे आपली आवड, दुसरं म्हणजे छंद, तिसरं म्हणजे ध्यास आणि चौथं म्हणजे व्यसन. आणि या 4ही शब्दांसाठी सातत्य आवश्यक असतं. त्यामुळे जर मी आवड जोपासली, माझा छंद जोपासला आणि त्याचं छंदाचं आणि आवडीचं जर मी माझ्या करिअरमध्ये रूपांतर केलं, त्यासाठी जर ध्यास घेतला तर मग व्यसनाच्या आहारी जाण्याची वेळ येत नाही. आपला मेंदू, आपला वेळ चांगल्या कामासाठी खर्ची करूया आणि त्यासाठी वेळ घालूया. आपलं पुढचं भविष्य आपल्या कुटुंबियांचं, आईवडिलांचं, ज्यांच्यामुळे जन्म आज हा आपल्याला मिळालेला आहे, ज्या देशात जन्म झाला आहे, ज्या मातृभाषेत आपण बोलतो, ज्या राज्यात आपण राहतो, आपल्या ज्या समाजात आपण आजूबाजूला आहोत, त्यांचं काहीतरी देणं आहे. ते देणं पूर्ण करण्यासाठी आपण काम करूया. व्यसनांच्या आहारी जाऊन काहीही होणार नाही आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की नुसता तंबाखू विरहित परिसर आपल्याला बृहन्मुंबई पोलिसांच्या आणि आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करू शकलो. आपण स्वतःला तंबाखू विरहित करणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद. तिचं अनुकरण करा, चांगल्या गोष्टीची आवड, छंद आणि ध्यास बाळगा. बाकीच्या गोष्टींच्या, वाईट गोष्टींच्या आहारी जाऊ नका. प्रामाणिकपणे सांगतो, आज मी वय वर्ष 55. मी जगभरात नाटकाच्या निमित्ताने, शूटिंगच्या निमित्ताने फिरलेलो आहे. जगभरातल्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या संगतीत राहिलेलो आहे. त्यांचे विचार घेतलेले आहेत, मराठीतले घेतलेले आहेत, हिंदीतले घेतलेले आहेत आणि परदेशातले घेतलेले आहेत. आणि परदेशात जी परिस्थिती आहे ती बघून सांगतोय. आपण पण आता सजग होणं गरजेचं आहे. आपण सुद्धा काळजीपूर्वक पुढचं आयुष्य घालवणं गरजेचं आहे. कारण अनेक प्रकारच्या व्याधी, आजार, रोग आता आपल्या आजूबाजूला यायला लागलेले आहेत. हवा दूषित झाली आहे, पाणी दूषित झालेलं आहे, अन्न आपल्याला पाहिजे तेवढं सकस मिळत नाही. मग या परिस्थितीत काय करायला पाहिजे तर व्यायाम केला पाहिजे, आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि चांगल्या गोष्टींची आवड, छंद आणि ध्यास घेतला ना तर तुम्ही दीर्घायुष्य होऊ शकता. तंबाखूपासून मी तुम्हाला सांगतो काहीही फायदा नाही, काहीही फायदा नाही आहे. तुमचा फक्त पैसा खर्च होतो आणि त्या पैसा खर्च झाल्याचा तुम्हाला आनंद मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला समाधान मिळत नाही, होते ती फक्त हानी. तोच पैसा तुम्ही जर तुमची आवड, छंद आणि ध्यास यासाठी जर घालवलात तर तुमचं भविष्य अतिशय उज्ज्वल. एवढं लक्षात घ्या. व्यसनामुळे फक्त आणि फक्त पैसा खर्च होतो, शरीराची हानी होते, बाकी काहीही होत नाही. तेव्हा मित्रांनो, आज इथे एवढ्या मोठ्या बरोबर आज या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या. आपण ज्या विभागात राहतो तो पण पवईसारख्या विभागातून आलेला आहे. मोठ्या प्रमाणात आपण बघितलं तंबाखू आणि व्यसनाच्या आहारी विद्यार्थी जातात, तर त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, शपथ देखील सोबत घेतलेली आहे. काय सांगशील? मला हेच वाटतं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे झोपडपट्टीला, चाळीला ना नशा विळखा आहे सगळ्या गोष्टींचा. पण आता ते प्रकार हळूहळू खूप वाढत चाललेलं आहे आणि काय होतं ना, ती स्टाईल म्हणून मुलं सुरू करतात. ज्यात फेजमधनं मी पण गेलेलो आहे लहानपणापासून. स्टाईल असते ती, पण ती स्टाईल काळांतराने तुमच्या शरीरावर किती घातक होते, तुमच्या भविष्यावर घाला घालते आणि त्याने काय होतं, एक घरामधलं वातावरण बिघडतं आहे, क्लेश होतो, तुमचं घर राहत नाही, एकमेकांमध्ये आपला दुरावा निर्माण होतो आणि या सगळ्या गोष्टी मी पूर्ण जवळून बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला माहिती आहे आणि त्याचा फायदा कोणालाच होत नाही. ना घरच्यांना होतो, ना समाजाला होतो, ना कोणाला होतो. नुकसान आपलंच आहे, आपलं भविष्य डिस्ट्रॉय होतं आणि काळांतराने आपल्यासोबतची मुलं आहेत जे काहीच करत नाही, ज्यांना आपण चिडवत असतो अरे हे काहीच करत नाही, हे साधेच पोर आहेत, ते भविष्यात पुढे निघून जातात आणि मग त्याचं जे रिग्रेट होतं ना आयुष्यभर मी काहीच नाही केलं, मग त्याचं फ्रस्ट्रेशन वेगळं आहे, त्याचा राग वेगळा आणि तो राग मग कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मग कसा करायचा. मला असं वाटतं काय घडत नसेल आपल्या आयुष्यात, काय होत नसेल तर त्यासाठी
तंबाखूच किंवा नशाच केली पाहिजे असं गरजेचं नाही आहे. बऱ्याच गोष्टी आहेत स्वतःला बिझी ठेवण्यासाठी. वाचन आहे, शांत ठिकाणी बसा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. कारण चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलात तरच तुमचं काहीतरी चांगलं घडेल. अदरवाईज तुम्ही कुठे राहायला जा, तुम्ही सोसायटीत राहायला जा, तुम्ही चाळीत राहा, घडणार तर काहीच नाही आहे. नाही म्हणायला शिकायला पाहिजे पोरांनी सगळ्यात आधी तर. वाढत्या वयात काय असतं आपल्याला कळत नाही, आपण आलेलं वय असतं. मग 16, 17, 18 हे वय कसं फारच डेंजर. त्या वयात तर म्हणजे तू कुणाचंच ऐकत नाहीत. एक जवानी असते, आपल्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. ह्यात नुकसान भरपूर आहे, फायदा फार कमी आहे. नशिबात एखादा असतो करोडोतला, त्याचं नशीब निघून जातं ते तर. आणि हे सगळा उपक्रम पोलीसनी केलेला आहे, डिपार्टमेंटने केलेला आहे. आपले विजयकांत सर आहेत, पाटील सर आहेत. म्हणजेच त्यांच्याकडे तो पूर्ण अहवाल आला असेल किती प्रॉब्लेम आहे, काय काय घडतं आहे, की नशेने काय त्यांच्यापर्यंत सगळे रिपोर्ट्स आलेले असतील की किती नुकसान होतं आहे. आणि या कमी वयातच फार गोष्टी धोकादायक होतात. तर म्हणून मी पण त्याचा नेहमी अपोज करतो. आणि एकदा का तुम्हाला तो आजार जडला किंवा रोग झाला किंवा काही होऊ द्या तर त्याला रिकव्हरी नाही आहे, काहीच नाही. सगळंच गणित बिघडून जातं. आणि आयुष्य एक सुंदर आहे, ते एकदाच आहे, पुन्हा पुन्हा नाही आहे. हे सगळ्या गोष्टी परत येतील ना. पण गेलेला दिवस, गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही. हे अनुभवाचे बोल आहेत आपले. मी तेव्हा सांगतो आहे, मला अशा उपक्रमाला बोलवतात, सामाजिक उपक्रमाला मला आवडतं. माझी जबाबदारी वाढते एक नागरिक म्हणून. आणि आपण घाबरलं पाहिजे, प्रत्येकाला घाबरलं म्हणजे तसं घाबरलं नाही, एक रिस्पेक्टफुली घाबरलं म्हणतात ना, तसं घाबरायला पाहिजे. तर मी सगळ्या माझ्या तरुण मुलांना, मित्रांना मित्रच म्हणेन त्यांना, मी त्यांचा मोठा भाऊ म्हणून विनंती करेन की शक्यतो जितकं तुम्ही तंबाखूपासून लांब राहाल तेवढं चांगलं आहे. देशाच्या प्रगतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी, राज्याच्या प्रगतीसाठी हे खूप गरजेचं आहे आणि स्वतःच्या प्रगतीसाठी. त्यामुळे तुम्ही तंबाखूपासून प्लीज दूर राहा. धन्यवाद. आपले परिसर उपक्रमाची सांगता होते आहे. कशा प्रकारे हा उपक्रम राबवला गेला आणि कशा प्रकारे पुढे देखील चालू राहणार आहे, काय सांगाल? माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार 100 दिवसाचा कृती आराखडा देण्यात आलेला आहे. त्या पद्धतीने ड्रग्स फ्री मुंबई माननीय पोलीस आयुक्त, स्पेशल पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रग्स फ्री मुंबई हे आपण या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहोत. त्या अंतर्गत सध्याची सर्वप्रथम पातळी आहे की तंबाखूजन्य पदार्थापासून शाळा कॉलेज परिसर मुक्त करणे आहे. आणि आम्ही त्याच्यामध्ये महानगरपालिकेचं आपल्याला सहकार्य मिळत आहेत. ज्या पानटपऱ्या आहेत त्या निष्कासित करणे, जवळपास 500 पानटपऱ्या आपण आतापर्यंत निष्कासित केलेल्या आहे. सातत्यानं कारवाई करण्यात येत आहे. निर्भय पथकाच्या मदतीने ह्या कारवाई होत आहेत. त्याच पद्धतीने शाळा कॉलेजचे काही प्राध्यापक आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांचं सहकार्य आपल्याला लाभत आहेत. त्यानंतर NGO आहेत, त्यांचीसुद्धा मदत या कामासाठी होत आहेत. आणि आम्ही क्रॉस चेकिंगसुद्धा करत आहेत. आपली एक टीम तयार करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये शाळा कॉलेजचे काही प्राध्यापक, त्याचप्रमाणे NGO आणि पोलीस अशी क्रॉस चेकिंगसुद्धा करत आहेत. बऱ्याच लोकांनी जे शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये जे तंबाखूजन्य पदार्थ विकायचे त्यांनी आपले धंदासुद्धा बंद केलेला आहे. काही लोकांनी तंबाखूजन्य पदार्थ ठेवणं बंद केलेलं आहे. अशा प्रकारे ही मोहीम या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे. आणि मला वाटते की आता सुरुवात झालेली आहे आपल्याला की या ठिकाणी पुढे कुठेही या 100 मीटरच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ मिळणार नाही. यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करणार आहेत आणि आम्ही ते अचीव करू. तुम्ही आणि कलाकार असं दोघांनी मिळून या ठिकाणी आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कसं पुष्कर देखील होते, गौरव होते. ते सामाजिक बांधिलकी म्हणून पुष्कर श्रोत्री आणि गौरव मोरे दोन्ही सिने कलावंत या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलेत. त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे. आणि मला वाटतं की 100% हा परिसर आपला जो आहे हा तंबाखूजन्य शाळा ह्या मुक्त होतील. सर्वात गुटख्यावरती सर्वच बंदी आहे, पण गुटखा मिळाला दोघांवरती काय मोहीम वाटणार? त्याच्यावरती सुद्धा आपल्या कारवाई सातत्याने चालू आहे. ते सुद्धा कारवाई आम्ही आता बंद करत आहोत. नुसतं गुटखाच नाही तर ड्रग्ससुद्धा आपण मोठ्या प्रमाणात सातत्यानं कारवाई केल्या जात आहे. ड्रग्स फ्री मुंबई करणे हेच आमचं उद्देश आहे.